इराणकडून भारत काय आयात करते? युद्ध भडकल्यास कोणत्या वस्तू महागणार? पश्चिम आशियातील तणाव वाढत असताना त्याचा परिणाम भारताच्या आयातीवर होऊ शकतो आणि देशातील महागाई वाढू शकते अशी शक्यता लावण्यात येत आहे. तर पश्चिम आशियामध्ये वाढत असलेल्या तणावाचा परिणाम केवळ प्रदेशापुरता नसतो, तर तो अख्ख्या जगावर त्याचे पडसाद उमटण्याची शक्यता असते. अर्थव्यवस्थेवर उमटतात. पण इराण आणि इस्रायलमधील संघर्ष तीव्र होत असताना भारतासाठी ही परिस्थिती चिंतेची ठरू शकते. ऊर्जा, व्यापार आणि समृद्धी मार्गाच्या सुरक्षेशी संबंधित अनेक मुद्दे समोर आले आहेत. भारत आणि इराण यांचे संबंध दीर्घकालीन आहेत. 1950 मध्ये दोन देशांमध्ये औपचारिकरित्या राजनैतिक संबंध प्राप्त झाले होते, परंतु देवाणघेवाण वाढत गेली. अमेरिकेने निर्बंधांनंतरही पर्यायी पद्धती वापरून दोन्ही देशांचे संबंध टिकवले. तर भारतासाठी इराणचे महत्त्व म्हणजे इराण हा भारतासाठी दृष्टीने महत्त्वाचा देश आहे. भारताने च्या बाहेर बंदर गुंतवणूक केली आहे. हे बंदर अफगाणिस्तान आणि पश्चिम आशियातील मालवाहतुकीसाठी राजनैतिक दृष्ट्या महत्त्वाचे मानले जाते. याशिवाय पर्शियन खात्यातून भारत मोठ्या प्रमाणात कच्चे तेल आयात करतो. या पार्श्वभूमीवर पश्चिम आशियातील स्थिरता भारतासाठी थेट परिणाम करू शकते. तर इराण पूर्वी भारताचा प्रमुख तेल पुरवठादार होता. सध्या आयात कमी असली तरी जागतिक बाजारात पुरवठा विस्कळीत झाल्यास तेलाचे दर वाढू शकतात. त्याचा थेट परिणाम पेट्रोल आणि डिझेलवर होण्याची दाट शक्यता आहे. तर किमती वाढण्याची शक्यता आहे. प्लास्टिक, खत, औषधी निर्मितीबाबत आणि उत्पादन क्षेत्रात वापरली जाणारी काही रसायने भारत इराणकडून आयात करतो. पुरवठा साखळी खंडित झाल्यास उत्पादन खर्च वाढण्याची शक्यता आहे. तर पिस्ता, खजूर, केशर यांसारखा सुकामेवा तसेच काही फळे भारतात इराणमधून येतात. युद्धामुळे वाहतूक अडथळे तर या वस्तू महाग होऊ शकतात. तर हॉर्मुझ समुद्रधुनी हा जगातील सर्वात महत्त्वाच्या तेल वाहतूक मार्गापैकी एक आहे. भारताच्या कच्च्या तेल आयातीपैकी मोठा हिस्सा याचा मार्गाने देण्यात येतो. तर या मार्गात अडथळा निर्माण झाल्यास भारताच्या एकूण मासिक आयातीपैकी जवळपास 50% हिस्सा म्हणजे जो आहे तो प्रभावित होऊ शकतो. त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात तेल दर वाढण्याची शक्यता आहे. पश्चिम आशियातील तणाव वाढल्यास समुद्री मार्गावरील जोखीम वाढते. जहाजाचा विमान प्रीमियम वाढतो आणि मालवाहतुकीचा खर्चही वाढू शकतो. त्यामुळे परिणाम होऊ शकतात. तर तणाव दीर्घकाळ टिकल्यास पेट्रोल, डिझेल, घरगुती गॅस, हवाई भाडे, वाहतूक खर्च, खाद्यतेल, पॅकेज वस्तू आणि सुकामेवा यांचे दर वाढू शकतात. ऊर्जा महागल्याने सर्वच क्षेत्राचा खर्च वाढतो आणि हे खर्च वाढल्यास चांगलाच नुकसान होण्याची शक्यता आहे. तर तुम्ही आपल्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. लाईक नक्की करा आणि कमेंट्समध्ये नक्की सांगा. तर धन्यवाद.